नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण वीकली करंट अफेअर्स म्हणजेच 17 ते 23 फेब्रुवारी दरम्यानच्या खूप महत्त्वाच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत। यामध्ये आपण खूप महत्त्वाचे 30 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे। तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर मित्रांनो, थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पहिला प्रश्न आहे, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, लक्ष द्या प्रश्नाकडे। तर मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर कोणत्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली आहे? तर योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, मणिपूर या राज्यामध्ये। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहूयात। तर केंद्र सरकारने मणिपूरमध्ये 13 फेब्रुवारी 2025 रोजी संविधानाच्या कलम 356 च्या तरतुदीनुसार राष्ट्रपती राजवट लागू केलेली दिसून येत आहे। तर मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होण्याची ही 11वी वेळ आहे। तर मणिपूरमध्ये 11 वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे, जी भारतातील राज्यांमध्ये सर्वात जास्त आहे। ठीक आहे। यानंतर मित्रांनो, राष्ट्रपती राजवट आणि कलम 356 बाबतच्या महत्त्वाच्या तरतुदी आपण या ठिकाणी पाहून घेऊयात। तर घटनेच्या कलम 356 अन्वये या घटनेच्या तरतुदीनुसार एखाद्या राज्याचा कारभार चालवता येत नाही, तर याबद्दल राष्ट्रपतीला समाधान वाटत असेल तर राष्ट्रपती राज्य सरकार बरखास्त करू शकतात। यानंतर आणि राज्य विधानसभा बरखास्त करू शकतात किंवा निलंबित देखील करू शकतात। यानंतर मित्रांनो, राष्ट्रपती राजवटीचा कालावधी देखील आपण पाहूयात। तर राष्ट्रपती राजवट 6 महिन्यांच्या कालावधीसाठी वैध असते आणि संसदेने साध्य बहुमताने मंजूर केल्यास ती आणखी 6 महिन्यांसाठी वाढवली जाऊ शकते। आणि एखाद्या राज्यामध्ये जास्तीत जास्त सलग 3 वर्ष राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते। ठीक आहे, लक्षात ठेवा। यानंतर मणिपूरविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती। तर राजधानी आहे इम्फाळ आणि सध्याचे राज्यपाल आहेत अजय भल्ला। ठीक आहे, लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न, तर कोणता देश दक्षिण चीन समुद्रात पहिले खोल पाण्याचे स्पेस स्टेशन बांधत आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, चीन हा देश। कोणता? तर चीन हा देश। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात। तर चीनने दक्षिण चीन समुद्रात 2000 मीटर म्हणजेच 2 किलोमीटर खोलीवर अत्याधुनिक खोल पाण्याचे स्पेस स्टेशन बांधण्यास मान्यता दिलेली आहे, ज्याचा वापर कोल्ड सी इकोसिस्टमचा अभ्यास करण्यासाठी केला जाईल। यानंतर या चीनी खोल समुद्री स्पेस स्टेशनमध्ये ड्रिलिंग जहाज मेगक्सियांगचा देखील समावेश आहे, ज्याचे लक्ष्य पृथ्वीच्या आवरणापर्यंत पोहोचण्याचे पहिले आहे। यानंतर युनायटेड स्टेट्स आणि सोव्हिएत युनियन नंतर खोल समुद्रातील अंतराळ स्थानक तयार आणि चालवणारा चीन जगातील 3रा देश असणार आहे। लक्षात ठेवा मित्रांनो। यानंतर पुढील प्रश्न आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आदी महोत्सव 2025 चे उद्घाटन नुकतेच कोठे केले? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, दिल्लीमध्ये केले आहे। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 16 फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियम मध्ये आदी महोत्सव 2025 चे उद्घाटन केलेले आहे। तर हा सण लोकांना उद्योजकता, हस्तकला, संस्कृती, खाद्यपदार्थ आणि आदिवासी समुदायांच्या व्यावसायिक जीवनाची ओळख करून देत असतो। यानंतर पुढील प्रश्न, तर ब्लूमबर्गच्या आशियातील 10 सर्वात श्रीमंत कुटुंबांच्या यादीमध्ये कोण अव्वल स्थानी आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, अंबानी परिवार। कोणतं? अंबानी कुटुंब। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात मित्रांनो। तर ब्लूमबर्गच्या आशियातील 10 सर्वात श्रीमंत परिवारांच्या यादीमध्ये मुकेश अंबानी यांचे कुटुंब टॉप मध्ये आहे। तर त्याची एकूण संपत्ती आहे सुमारे $90.5 अब्ज। ठीक आहे। तर दुसऱ्या क्रमांकावर थायलंडचे चेरावोनॉट कुटुंब हे आहे, ज्याची संपत्ती आहे $42.6 अब्ज। आणि तिसऱ्या क्रमांकावर इंडोनेशियातील हार्टोनो कुटुंब आहे, त्यांची संपत्ती $42.2 अब्ज अशी आहे। पुढील प्रश्न पाहूयात। तर अवयव दान करा जीव वाचवा हा उपक्रम अलीकडेच कोणत्या संस्थेने सुरू केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, ICC या संस्थेने। कोणत्या? तर ICC
यानंतर पुढील प्रश्न पाहूया. तर एक दिवसीय आंतरराष्ट्रीय ODI मध्ये सर्वात जलद 6000 धावा पूर्ण करणारा खेळाडू नुकताच कोण बनला आहे? तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, बाबर आझम. कोणते? तर बाबर आझम. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात आपण. तर एक दिवसीय आंतरराष्ट्रीय ODI मध्ये सर्वात जलद 6000 धावा पूर्ण करणारा खेळाडू बनण्याचा विक्रम पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझमच्या नावावर आहे. तर बाबर आझमने केवळ 123 डावांमध्ये हा टप्पा गाठला आणि दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज अमलाच्या विक्रमाची बरोबरी केलेली आहे. तर अमलाने 123 डावांमध्ये 6000 वनडे धावाही पूर्ण केलेल्या आहेत. तर या विक्रमासह बाबर आझमने भारताचा महान फलंदाज विराट कोहलीला देखील मागे टाकलेले आहे, ज्याने 136 डावांमध्ये हा टप्पा गाठला होता. पुढील प्रश्न पाहूया. तर RBIने किती मूल्यांच्या नवीन नोटा जाहीर केल्या आहेत, ज्यांवर नवीन गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी करतील? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, 50च्या नोटा. कितीच्या? 50च्या नोटा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBIने सेवानिवृत्त गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या स्वाक्षरी असलेल्या 50 रुपयांच्या मूल्यांच्या नवीन नोटा जारी करण्याची घोषणा केलेली आहे. तर या नवीन नोटा महात्मा गांधी नवीन शृंगशिलांची सध्याची रचना टिकवून ठेवतील, ज्यामुळे देशाच्या चलन व्यवस्थेमध्ये स्थिरता देखील राहणार आहे. तर महत्त्वाचे म्हणजे RBIने पुष्टी केल्यानुसार पूर्वी जारी केलेल्या सर्व रुपये 50च्या नोटा वैध आणि कायदेशीर राहणार आहेत. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया विषयी म्हणजेच RBI विषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती देखील पाहूया. तर RBI ही भारताची मध्यवर्ती बँक आहे आणि भारतीय बँकिंग प्रणालीच्या नियमनाखाली जबाबदार नियामक एक संस्था आहे. यानंतर मित्रांनो, मुख्यालय कोठे आहे RBIचे? तर मुंबई, महाराष्ट्रामध्ये. स्थापना 1 एप्रिल 1935 मध्ये झाली आणि सध्याचे गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा. आणि पहिले गव्हर्नर कोण होते? तर सर ऑसबॉर्न स्मिथ हे होते. कोण? तर सर ऑसबॉर्न स्मिथ. ठीक आहे. तर पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते? तर चिंतामण द्वारकानाथ देशमुख हे होते. आणि उपगव्हर्नर सध्याचे पाहून घेऊयात आपण. तर M राजेश्वर राव, स्वामीनाथन जे आणि T रविशंकर आणि डॉक्टर MD पात्रा. ठीक आहे मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न आहे. तर पंचायत हस्तांतरण निर्देशांक अहवाल कोणत्या मंत्रालयाने जारी केला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, पंचायती राज मंत्रालयाने. कोणत्या? तर पंचायती राज मंत्रालयाने जारी केला आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर पंचायत विकास निर्देशांक अहवाल राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील पंचायतींच्या हस्तांतरणाच्या स्थितीचे मूल्यांकन करतो. तर 2024च्या या अहवालानुसार पंचायत विकास निर्देशांकात कर्नाटक पहिल्या स्थानावर आहे. तर पंचायती राज मंत्री कोण आहेत सध्याचे? तर श्री राजीव रंजन सिंह उर्फ लालन सिंहजी. ठीक आहे. तर पुढील प्रश्न पाहूया. तर भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, ज्ञानेश कुमार यांची. कोणाची? तर ज्ञानेश कुमार यांची. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर ज्ञानेश कुमार यांची फेब्रुवारी 2025 मध्ये देशाचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली दिसून येत आहे. तर ते माजी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची जागा घेतील. तर केरळ केडरचे 1988च्या बॅचचे IAS अधिकारी ज्ञानेश कुमार मार्च 2024 पासून निवडणूक आयुक्त म्हणून कार्यरत होते. तर त्यांना बढती देण्यात आलेली आहे. तर भारत निवडणूक आयोगाविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात मित्रांनो. तर स्थापना झाली 25 जानेवारी 1950 मध्ये. मुख्यालय दिल्लीमध्ये आहे आणि पहिले मुख्य निवडणूक आयुक्त आहेत सुकुमार सेन. ठीक आहे. आणि कलम 324 ते कलम 329 मध्ये भारतीय निवडणूक आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे. तर इतर आयुक्त कोण आहेत? तर सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी. यानंतर 10वा प्रश्न. तर प्रश्नाकडे लक्ष द्या, महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर विज्ञान क्षेत्रामध्ये महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी विज्ञानातील अधिक महिला असलेल्या जगाची कल्पना करा ही मोहीम कोणी सुरू केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, युनेस्कोने. कुणी? तर युनेस्कोने. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर अलीकडेच युनेस्कोने
विज्ञानातील महिला आणि मुलींच्या आंतरराष्ट्रीय दिनाचा 10वा वर्धापन दिवस साजरा केला आहे आणि विज्ञानात अधिक महिला असलेल्या जगाची कल्पना करा ही मोहीम सुरू केलेली दिसून येत आहे. तर या उपक्रमाचा उद्देश वैज्ञानिक क्षेत्रातील स्त्री पुरुष अंतर भरून काढणे आणि विज्ञानातील महिलांच्या योगदानाला प्रोत्साहन देणे हे आहे. यानंतर आपण युनेस्को विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर लॉंग फॉर्म आहे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन आणि युनेस्कोची स्थापना 16 नोव्हेंबर 1945 मध्ये झाली. मुख्यालय पॅरिस आणि सध्याचे अध्यक्ष ऑड्रे अझौले हे आहेत. पुढील प्रश्न आहे 11वा. तर बहुपक्षीय नौदल सराव कोमोडोची 5वी आवृत्ती कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेली आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन सी इंडोनेशिया या देशामध्ये. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर बहुपक्षीय नौदल सराव कोमोडो 16 फेब्रुवारी पासून सुरू झाला. तर इंडोनेशियाच्या नौदलाने आयोजित केलेला 5वा बहुपक्षीय नौदल सराव कोमोडो 16 फेब्रुवारी रोजी सुरू झाला. तर 16 ते 22 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये होणार आहे. तर या सरावात 15हून अधिक देशांतील 30हून अधिक जहाजे सहभागी होत आहेत. तर या सरावामध्ये रशिया, चीन, आपला भारत देश आणि अमेरिका सहभागी होत आहे. तर या सरावाची थीम काय आहे? शांतता आणि स्थिरतेसाठी सागरी भागीदारी ही या सरावाची थीम आहे. आणि मित्रांनो, युद्ध सराव म्हणजे काय हेही आपण पाहून घेऊया. तर कोणत्याही दोन देशांच्या सैन्यांमध्ये परस्पर समन्वय आणि सहकार्य वाढवण्यासाठी आणि विविध तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी मित्र देशांसोबत युद्ध सराव आयोजित केला जातात. तर ज्यामध्ये दोन्ही देशांचे किंवा कितीही देशांचे सैन्य सामील होते आणि वास्तविक युद्धांप्रमाणेच एकत्रितपणे सराव केला जातो. यानंतर पुढील प्रश्न आहे नो मनी फॉर टेरर परिषदेची 4थी आवृत्ती कोणत्या शहरामध्ये नुकतीच आयोजित करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी म्युनिक या. कोणत्या? तर म्युनिक या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी दहशतसाठी पैसा नाही या 4थ्या मंत्रिस्तरीय परिषदेसाठी भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. तर फेब्रुवारी 2025 मध्ये जर्मनीच्या म्युनिक शहरामध्ये जर्मन सरकारने 4थी नो मनी फॉर टेरर परिषद आयोजित केली होती. तर या परिषदेचा मुख्य उद्देश काय आहे? तर दहशतवाद आणि संघटित गुन्हेगारीला होणारा वित्तपुरवठा रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवणे हा मुख्य उद्देश आहे. यानंतर पुढील प्रश्न तर नक्षा उपक्रम कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मध्य प्रदेश या राज्यामध्ये. कोणत्या? तर मध्य प्रदेश. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात मित्रांनो. तर केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री श्री शिवराज सिंह चौहान यांनी मध्य प्रदेशातील रायसेन सांची येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय भूस्थानिक ज्ञान आधारित जमीन सर्वेक्षण शहरी अधिवास नक्षा कार्यक्रमाचा शुभारंभ केला. तर नक्षा कार्यक्रम म्हणजे तुमच्या घराचा परिपूर्ण नकाशा असेल किंवा तुमच्या जमिनीची पद्धतशीर डिजिटल रेकॉर्ड असेल, त्याला काय म्हणतात? नक्षा कार्यक्रम. ठीक आहे मित्रांनो. यानंतर आपण मध्य प्रदेश विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मध्य प्रदेशची राजधानी आहे भोपाळ. सध्याचे मुख्यमंत्री मोहन यादव, सध्याचे राज्यपाल मंगूभाई पटेल आणि लोकसभेच्या एकूण 29 जागा आहेत. राज्यसभेच्या एकूण 11 जागा आहेत. पुढील प्रश्न पाहूयात. तर कोणत्या देशाने रॉकेट मोटरसाठी जगातील सर्वात मोठा 10 टन प्रोपेलेंट मिक्सर विकसित केलेला दिसून येत आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी आपल्या भारत देशाने. कोणत्या? तर आपल्या भारत देशाने. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर फेब्रुवारी 2025 मध्ये भारताने रॉकेट मोटरसाठी जगातील सर्वात मोठ्या 10 टन प्रोपेलेंट मिक्सरचे अनावरण केले. तर या मिक्सरचे वजन 150 टन आहे आणि त्याची उंची 8.7 मीटर, लांबी 5.4 मीटर आणि रुंदी 3.3 मीटर आहे. तर हे रॉकेट प्रक्षेपणासाठी आवश्यक घन प्रणोदक सामग्रीचे अचूक आणि सुरक्षित मिश्रण सुनिश्चित करते. यानंतर पुढील प्रश्न स्पोर्ट स्टार एसएस अवॉर्ड्स 2025 मध्ये स्पोर्ट स्टार ऑफ द इयर पुरुष पुरस्कार नुकताच कोणी जिंकला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए PR श्रीजेशने जिंकला आहे. कोणी? तर PR श्रीजेशने. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर PR श्रीजेश हा हॉकीचा खेळाडू आहे. याने स्पोर्ट स्टार ऑफ द इयर
पुरुष पुरस्कार जिंकलेला आहे. तर 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या कांस्य पदक जिंकण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. तर पॅरिस ऑलिम्पिक नंतर तो निवृत्त झाला हेही लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे, तर कोणत्या राज्याने 50,000 वंचित महिलांच्या उत्थानासाठी जी सफल योजना सुरू केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गुजरात या. कोणत्या? तर गुजरात या. यानंतर पुढील प्रश्न, नुकत्याच जाहीर झालेल्या क्लायमेट रिस्क इंडेक्स 2025 मध्ये भारताला कोणते स्थान देण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 6वे स्थान. कितवे? तर 6वे स्थान. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर क्लायमेट रिस्क इंडेक्स म्हणजे CRI 2025 मध्ये भारत 6व्या क्रमांकावर आहे. तर हवामान जोखीम निर्देशांक म्हणजे CRI बद्दल आपण देखील महत्त्वाची माहिती पाहूयात. तर क्लायमेट रिस्क इंडेक्स म्हणजे CRI हा एक वार्षिक अहवाल आहे जो जगभरातील देशांवर हवामानाच्या तीव्र घटनांच्या प्रभावाचे मूल्यांकन करतो. यानंतर हे जर्मन वॉचद्वारे 2006 पासून प्रकाशित केले जात आहे आणि हा निर्देशांक वादळ, पूर, उष्णतेच्या लाटा आणि दुष्काळ यांसारख्या हवामान संबंधित आपत्तींमुळे झालेल्या मानवी आणि आर्थिक नुकसानीच्या आधारावर देशांची क्रमवारी लावतो. पुढील प्रश्न, कोणत्या योजनेने 19 फेब्रुवारी 2025 रोजी एक दशक पूर्ण केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए मृदा आरोग्य कार्ड योजनेने. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मृदा आरोग्य कार्ड योजना पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 19 फेब्रुवारी 2015 रोजी सूरतगड, राजस्थान येथे सुरू केली. तर ही योजना देशातील सर्व शेतकऱ्यांना मृदा आरोग्य कार्ड जारी करण्यात राज्य सरकारांना मदत करण्यासाठी सुरू करण्यात आली होती. तर सॉइल हेल्थ कार्ड शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या पोषक स्थितीबद्दल माहिती देते, तसेच मातीचे आरोग्य आणि त्याची सुपीकता सुधारण्यासाठी पोषक तत्वांच्या योग्य डोससाठी शिफारशी देखील देत असते. पुढील प्रश्न, भारतातील कोणत्या राज्यात देशातील पहिले समर्पित ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर म्हणजे GCC धोरण 2025 लागू करण्यात आलेले आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन डी मध्य प्रदेश या राज्यामध्ये. कोणत्या? तर मध्य प्रदेश या. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारताच्या आर्थिक परिदृश्यात एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे टाकत मध्य प्रदेशने देशातील पहिले समर्पित जागतिक क्षमता केंद्र म्हणजे GCC धोरण 2025 लॉन्च केलेले आहे. तर या उपक्रमाचा उद्देश काय आहे? तर बहुराष्ट्रीय कंपन्यांना आकर्षित करणे आणि इंदोर, भोपाळ आणि जबलपूर सारख्या टियर 2 शहरांमध्ये जागतिक नाविन्य आणि सहकार्यासाठी एक मजबूत इकोसिस्टम तयार करणे हे मुख्य उद्देश आहे. ठीक आहे मित्रांनो, तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर राजधानी आहे मध्य प्रदेशची भोपाळ. सध्याचे मुख्यमंत्री मोहन यादव आणि राज्यपाल आहेत सध्याचे मंगूभाई पटेल. लोकसभेच्या एकूण 29 जागा आहेत आणि राज्यसभेच्या एकूण 11 जागा आहेत. तर यानंतर मित्रांनो आपण भारतातील पहिले यावर चालू घडामोडी पाहून घेऊयात. खूप महत्त्वाचे आहेत, लक्ष द्या चालू घडामोडीकडे. तर उबरने भारतातील पहिली जल वाहतूक सेवा कोठे सुरू केली? तर श्रीनगरमध्ये. भारतातील पहिली नाईट सफारी कोठे बनवली जात आहे? तर लखनौमध्ये. भारतातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन इंधन केंद्राचे उद्घाटन कोठे झाले? तर लेह लडाखमध्ये झाले आहे. यानंतर भारतातील पहिल्या स्वयंसक्षम इंडोर एअर क्वालिटी मॉनिटरचे अनावरण करण्यात आले. तर त्याचे नाव काय आहे? तर पवना चित्र असे नाव आहे. यानंतर भारतातील पहिले सौर शहर आहे सांची. भारतातील पहिले पाणथळ शहर उदयपूर आणि भारतातील पहिले ट्रॅफिक लाईट फ्री शहर आहे कोटा. आणि भारतातील पहिला CO2 मॅन्युअल पायलट प्लांट कोठे प्रस्तावित करण्यात आला? तर पुण्यामध्ये. यानंतर देशातील पहिले डिजिटल संग्रहालय कोठे उघडण्यात आले आहे? तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये. यानंतर शेवटचा प्रश्न आहे, तर AI द्वारे निर्मित भारतातील पहिले हिंदी गायक आणि मॉडेल कोण बनले आहे? तर माया. ठीक आहे मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न, तर नुकतीच 10वी आंतरराष्ट्रीय महिला परिषद कोठे झाली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बेंगळुरूमध्ये. कोठे? तर बेंगळुरूमध्ये. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहूया. तर भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी फेब्रुवारी 2025 मध्ये आर्ट्स ऑफ लिव्हिंगने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेच्या उद्घाटन सत्रात भाग घेतला. तर त्यांच्या भाषणात त्यांनी भारतीय महिला शक्तीचा वाढता प्रभाव आणि विज्ञान, क्रीडा, राजकारण, कला आणि संस्कृतीत त्यांच्या अभूतपूर्व योगदानावर प्रकाश टाकला आहे. पुढील प्रश्न,
कोणत्या राज्यात निकोटीन आणि तंबाखूयुक्त गुटखा आणि पान मसाला उत्पादनावर पूर्णपणे बंदी घातलेली आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रश्नाकडे लक्ष द्या. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, झारखंड या राज्याने. कोणत्या? तर झारखंड. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर झारखंडमध्ये निकोटीन आणि तंबाखू असलेल्या गुटखा आणि पान मसाला उत्पादन, वितरण, विक्री आणि साठवणूक यावर पूर्ण बंदी आहे. तर यापूर्वी 2020 मध्ये झारखंडमध्ये गुटखा आणि पान मसाल्याच्या 11 ब्रँडवर बंदी घालण्यात आली होती, जी जून 2023 पर्यंत लागू होती. तर झारखंडविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. यानंतर आपण झारखंडविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर झारखंडची राजधानी आहे रांची. सध्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि राज्यपाल आहेत संतोष गंगवार आणि राष्ट्रीय उद्यान आहे बेतला. ठीक आहे मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणाची भारताच्या चार्टर्ड अकाउंटंट्सचे 73वे अध्यक्ष म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन ए, चरणज्योत सिंग नंदा यांची. कोणती? तर चरणज्योत सिंग नंदा यांची. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया म्हणजेच ICAI ने CA चरणज्योत सिंग नंदा यांची 73वे अध्यक्ष आणि CA प्रसन्न कुमार डी यांची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. तर त्यांचा कार्यकाळ 2025 ते 2026 चा असणार आहे. तर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया म्हणजेच ICAI विषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर स्थापना 1 जुलै 1949 मध्ये झाली. मुख्यालय आहे नवी दिल्लीमध्ये आणि भारताची राष्ट्रीय स्तरावरील व्यावसायिक लेखा संस्था आहे ही. आणि संधी लेखापाल कायदा 1949 अंतर्गत त्याची स्थापना करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या शहरात ताज महोत्सवाचे आयोजन करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, आग्रा या शहरामध्ये. कोणत्या? तर आग्रा या. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 18 ते 27 फेब्रुवारी दरम्यान आग्रा, उत्तर प्रदेश येथे ताज महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी महोत्सवाची 33वी आवृत्ती आहे ही. आणि महत्त्वाची टीप पाहूयात. तर ताज महोत्सवाची सुरुवात 1992 साली शिल्पग्राम मध्ये झाली आहे. यानंतर आपण उत्तर प्रदेश विषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर राजधानी आहे उत्तर प्रदेशची लखनौ. सध्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ. राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल. राष्ट्रीय उद्यान दुधवा पिलीभीत राणीपूर वन्यजीव अभयारण्य. राज्य प्राणी आहे बारासिंगा. राज्य पक्षी आहे सारस. यानंतर मित्रांनो, लोकसभेच्या 80 जागा, राज्यसभेच्या एकूण 31 जागा आहेत. पुढील प्रश्न, नुकतेच दिल्लीचे नवे मुख्यमंत्री कोण बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, रेखा गुप्ता बनले आहेत. कोण? तर रेखा गुप्ता. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर रेखा गुप्ता दिल्लीत भाजपच्या नवीन मुख्यमंत्री असतील. तर शालीमार बागमधून आमदार निवडून आलेल्या रेखा गुप्ता 27 वर्षांनंतर भाजप सत्तेत आल्यास हे पद भूषवतील. तर रेखा गुप्ता यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपशी जुने नाते आहे. तर 2020च्या निवडणुकीमध्ये वंदना कुमार यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर यावेळी त्या 29,000 मतांनी विजयी झाल्या. पुढील प्रश्न, कोणत्या शहराने ट्रान्सजेंडरची पहिली अखिल भारतीय परिषद आयोजित केली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, अजमेर या. कोणत्या? तर अजमेर. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर फेब्रुवारी 2025 मध्ये राजस्थानच्या अजमेर शहरामध्ये ट्रान्सजेंडरची पहिली अखिल भारतीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. तर ही 10 दिवसीय परिषद अनिताबाईंच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आली होती. तर महत्त्वाची टीप पाहूया. तर अनिताबाई या अजमेरच्या ट्रान्सजेंडर समुदायाच्या नेत्या सलोनी नायक यांच्या गुरु होत्या. तर राजस्थानविषयी महत्त्वाची माहिती पाहूया शॉर्टमध्ये. तर राजधानी आहे राजस्थानची जयपूर. सध्याचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि राज्यपाल आहेत हरिभाऊ बागडे. आणि राष्ट्रीय उद्यान तर मुकुंद्रा हिल्स राष्ट्रीय उद्यान, वाळवंट राष्ट्रीय उद्यान, केवलदेव घानार पक्षी अभयारण्य, रणथंबोर राष्ट्रीय उद्यान आणि सरिस्का राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न, तर जॅव्हलिन अँटी टँक गाइडेड मिसाईल कोणत्या देशाने विकसित केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, अमेरिका या देशाने. कोणत्या? तर अमेरिका. तर यानंतर पुढील प्रश्न, तर विधानसभेत भाषांतर प्रणाली लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, उत्तर प्रदेश हे राज्य. कोणते? तर उत्तर प्रदेश. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात.
तर उत्तर प्रदेश विधानसभा ही अनुवादकासह सुसज्ज असलेली देशातील पहिली विधानसभा ठरली आहे. तर उत्तर प्रदेश विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. राजधानी लखनौ, सध्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सध्याचे राज्यपाल आनंदीबेन पटेल हे आहेत. आणि राष्ट्रीय उद्यान दुधवा, पिलीभीत, राणीपूर वन्यजीव अभयारण्य, राज्य प्राणी बारासिंगा, राज्य पक्षी सारस. लोकसभेच्या 80 जागा आणि राज्यसभेच्या एकूण 31 जागा आहेत. पुढील प्रश्न. 19 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची कोणती जयंती म्हणजेच कितवी जयंती साजरी करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए 395वी जयंती. कितवी आहे? तर 395वी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर छत्रपती शिवाजी महाराज जयंती म्हणजेच शिवजयंती म्हणूनही ओळखली जाते. तर दरवर्षी 19 फेब्रुवारी रोजी ही जयंती साजरी केली जाते. तर मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे, जी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरी केली जाते. तर 2025 मध्ये भारत महान मराठा शासकाची 395वी जयंती साजरी केली आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची टीप पाहूया. तर हा सण साजरा करणे सर्वप्रथम मराठा शासक महात्मा फुले यांनी 1870 मध्ये पुण्यामध्ये सुरू केला आहे. यानंतर फेब्रुवारी महिन्यातील आपण महत्त्वाचे दिवस पाहूयात मित्रांनो. तर जागतिक पाणथळ दिवस 2 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला. जागतिक कर्करोग दिवस 4 फेब्रुवारी रोजी. स्त्री जनेंद्रियांच्या विकृतीसाठी शून्य सहिष्णुता आंतरराष्ट्रीय दिवस 6 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला. जागतिक आंतरधर्मीय सौहार्द सप्ताह 1 ते 7 फेब्रुवारी रोजी. जागतिक कडधान्य दिवस 10 फेब्रुवारी रोजी. आंतरराष्ट्रीय एपिलेप्सी दिवस 10 फेब्रुवारी रोजी. आणि विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस 11 फेब्रुवारी रोजी. राष्ट्रीय जंतनाशक दिवस 10 फेब्रुवारी रोजी. जागतिक युनानी दिवस 11 फेब्रुवारी आणि जागतिक रेडिओ दिवस 13 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला. जागतिक पंगोलिन दिवस 15 फेब्रुवारी रोजी आणि दरवर्षी फेब्रुवारीचा 3ऱ्या शनिवारी जागतिक पंगोलिन दिवस साजरा केला जातो. आणि जागतिक पर्यटन लवचिकता दिवस 17 फेब्रुवारी रोजी. आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिवस 15 फेब्रुवारी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न. केरळ सरकारने कालबाह्य झालेल्या औषधांची विल्हेवाट लावण्यासाठी कोणता प्रकल्प नुकताच सुरू केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी एन प्राऊड. कोणता प्रकल्प? तर एन प्राऊड हा. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर केरळच्या औषध नियंत्रण विभागाने कालबाह्य झालेली औषधे गोळा करण्यासाठी आणि त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी एन प्राऊड सुरू केलेला आहे. म्हणजे एन प्राऊड हा प्रकल्प सुरू केला आहे. तर बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट प्रोटोकॉलचे पालन करून पर्यावरण प्रदूषण आणि आरोग्य धोके टाळणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश असणार आहे. तर केरळविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. राजधानी आहे तिरुवनंतपुरम. सध्याचे मुख्यमंत्री पी विजयन आणि सध्याचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर हे सध्याचे राज्यपाल आहेत. पुढील प्रश्न आहे 30वा. तर ग्रॉक 3 चॅटबॉट कोणत्या कंपनीने लॉन्च केला आहे, ज्याला जगातील सर्वात स्मार्ट AI असे म्हटले जात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी XAI या. कोणत्या? तर XAI या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया शॉर्टमध्ये आपण. तर एलॉन मस्क आणि त्यांची AI कंपनी XAI ने ग्रॉक 3 लॉन्च केले आहे, ज्याला आतापर्यंतचा सर्वात बुद्धिमान AI चॅटबॉट म्हणूनही ओळखले जात आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज प्रश्न एक एक्स्ट्रा ठेवलेला आहे. तर प्रश्न कोणता आहे पाहूयात. महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रश्नाकडे लक्ष द्या. तर गुगलने आपला सर्वात मोठा कॅम्पस कोणत्या भारतीय शहरामध्ये सुरू केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बँगलोर. कोणत्या? तर बँगलोर. लक्ष द्या प्रश्नाकडे. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर गुगलने बेंगळुरूमध्ये 1.6 दशलक्ष चौरस फूट जागेमध्ये आनंद नावाचा सर्वात मोठा कॅम्पस लॉन्च केला आहे, ज्यामध्ये 5000 कर्मचारी काम करत आहेत. तर गुगल विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. तर गुगलचे सध्याचे CEO आहेत सुंदर पिचाई. संस्थापक आहेत लॅरी पेज. स्थापना झाली गुगलची 4 सप्टेंबर 1998 मध्ये आणि मुख्यालय कोठे आहे? तर कॅलिफोर्निया USA मध्ये मुख्यालय आहे गुगलचे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील 2 प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हे 2 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये आणि या आठवड्यामध्ये देखील हे 2 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. जर तुम्हाला उत्तर येत असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा.
तर 19 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची कोणती म्हणजेच कितवी जयंती साजरी करण्यात आलेली आहे? तर योग्य उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. पुढील प्रश्न, नुकतेच दिल्लीचे नवे मुख्यमंत्री कोण बनले आहे? तर याचेही योग्य उत्तर आपल्याला कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.